अमोल शिवाजीराव जाधव, शिवसैनिक। आज ऑक्टोबरला तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना चालू झाला। आज जुलै चालू आहे। अद्याप 15 ते 16,000 सभासदाला रुपयाही मिळाला नाही। शेतकऱ्यावर आसमानी संकट आहे। कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, ऊसाला पाणी नसताना, लेकरा बाळाचा प्रश्न असताना ऊसाला रात्रंदिवस पाणी देऊन, ऊसाच्या फड मालकाला पैसे देऊन ऊस कारखान्यापर्यंत पोच केला। एवढी परिस्थिती असताना FRP ही न देता, ऊसाचे पैसेही न देता आज 7 महिने होत आलेले असताना एकही रुपया कारखान्यानं अद्याप शेतकऱ्यांना दिलेला नाही। शेतकऱ्याची आज परिस्थिती अशी आहे की घरकाना घाटकान कुत्ता गेट का अशी शेतकऱ्याची परिस्थिती ह्या कारखान्यानं करून ठेवली। काय मागणी केली तुम्ही? आम्ही मागणी केलेली आहे की आम्ही 3दा निवेदन दिले, आज 4थी वेळेस निवेदन देत आहोत की शेतकऱ्याचे पैसे तो त्वरित जमा करा। आज शेतकऱ्याला पेरणीला 1 रुपया नाही, खत घ्यायला 1 रुपया नाही, शेतकऱ्यांच्या मुलींचे ऍडमिशन आहेत। पैशामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। निसर्गाचे आसमानी संकट असतानाही शेतकरी आज बेजार झालेला आहे। आज पाऊस पडल्यानंतर पेरणीला शेतकऱ्याच्या खिशात 1 रुपया नाही। आज आम्ही 7 तारखेला एक निवेदन दिले निवासी जिल्हाधिकाऱ्यांना, आता जर तुम्ही आमच्या मागणीकडे लक्ष नाही दिलं तर 19 तारखेला तुळजापूर शहरामध्ये जुन्या बसस्थानकासमोर भव्य दिव्य रस्ता रोको आंदोलन करू। नाही जर दिली तर आम्ही लेकरा बाळ पुढच्या आंदोलनाला आमचे लेकरं बाळ सगळे शेतकरी घेऊन आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू। 19 तारखेला तात्काळ आम्ही रस्ता रोको करू। जर त्यावेळेस आमच्या शेतकरी बांधवाला, माता बंधू भगिनींना 1 रुपया नाही मिळाला तर पुढचं आंदोलन या आमच्या 10 ते 15,000 सभासद घेऊन आम्ही तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसू। ही नम्र विनंती आहे सन्माननीय तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब आणि कारखान्याच्या प्रशासनानं तो त्वरित शेतकऱ्याचे पैसे द्यावे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं नम्र विनंती आहे। ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।